श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण साधना म्हणजे काय, मनाची खरी शांती कुठे आहे आणि माणसाच्या जीवनात साधनेचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे समजून घेतले. आज आपण साधनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहोत. हा टप्पा आहे ध्यान साधना, नामस्मरण आणि गुरुमंत्राची शक्ती. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दोन जग असतात. एक बाहेरचे जग आणि एक आतले जग. बाहेरच्या जगात आवाज असतो, स्पर्धा असते, धावपळ असते, अपेक्षा असतात. पण आतल्या जगात शांतता असते, प्रेम असते, परमेश्वराचा प्रकाश असतो. परंतु त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी मन शांत झाले पाहिजे. आणि मन शांत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे विचार थांबवण्याचा प्रयत्न नाही. ध्यान म्हणजे विचारांचे फक्त साक्षीदार होणे. जसे आकाशात ढग येतात आणि निघून जातात, तसेच मनात विचार येतात आणि जातात. आपण त्या विचारांना धरून बसतो, म्हणून दुःख निर्माण होते. ध्यान आपल्याला शिकवते, विचारामध्ये हरवू नका, त्यांना फक्त पहा, ते स्वतःच निघून जातील. सुरुवातीला 5 मिनिटे बसा, पाठ सरळ ठेवा, डोळे अलगद मिटा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा, पुन्हा श्वास घ्या, पुन्हा सोडा. फक्त श्वासावर लक्ष द्या. काही क्षणात मन भटकू लागेल. कधी घराची आठवण येईल, कधी काम आठवेल, कधी एखादी व्यक्ती आठवेल, कधी जुन्या घटना आठवतील. घाबरू नका, हेच मनाचे स्वभाव असतात. त्याला प्रेमाने परत श्वासाकडे आणा. असे रोज करा. काही दिवसांनी मनातील गोंधळ कमी होऊ लागेल. मित्रांनो, ध्यानानंतर दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे नामस्मरण. संतांनी वारंवार सांगितले आहे, कलियुगात सर्वात सोपी साधना म्हणजे ईश्वराचे नाम. ज्याच्या ओठावर नाम असते त्याच्या मनात हळूहळू शांती उतरते. ज्याच्या हृदयात नाम असते त्याला संकट काळातही धैर्य मिळते. ज्याच्या श्वासात नाम असते त्याला परमेश्वराची साथ कधीच सोडत नाही. स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत सोपा मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र फक्त शब्द नाही, ही ऊर्जा आहे, ही श्रद्धा आहे, ही गुरुकृपेची दारं उघडणारी किल्ली आहे. रोज सकाळी उठल्यावर 108 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा नामस्मरण करा. काही दिवसांनी तुम्ही स्वतः अनुभव घ्याल, मनातील भीती कमी झाली आहे, राग कमी झाला आहे, अस्वस्थता कमी झाली आहे. मित्रांनो, अनेक लोक म्हणतात, आम्ही खूप पूजा करतो पण मन शांत होत नाही. याचे कारण पूजा हातांनी होते पण साधना मनाने होते. फुले वाहणे महत्त्वाचे आहे, पण मनात नम्रता फुलणे त्याहून महत्त्वाचे आहे. दीप लावणे चांगले आहे, पण अंतःकरणात ज्ञानाचा दीप पेटणे अधिक आवश्यक आहे. मित्रांनो, गुरु का आवश्यक असतात? कारण अंधारात वाट दाखवणारा दीप म्हणजे गुरु. गुरु आपल्याला नवीन काही देत नाहीत, ते आपल्या आत
दडलेला प्रकाश दाखवतात. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त धीर देणारे नाही, तर श्रद्धेचा पाया आहे. जेव्हा संकट येईल हे शब्द आठवा, जेव्हा मन खचेल हे शब्द आठवा, जेव्हा कोणी साथ सोडेल तेव्हाही हेच शब्द आठवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, गुरुमंत्राचा अर्थ फक्त कानात घेतलेला मंत्र नाही. गुरु सांगतात तो प्रत्येक चांगला विचार, प्रत्येक चांगले कर्म, प्रत्येक सत्य आचरण हाच खरा गुरुमंत्र आहे. जो माणूस सत्य बोलतो तो गुरुमंत्र जगतो. जो दुसऱ्याला क्षमा करतो तो गुरुमंत्र जगतो. जो अहंकार सोडतो तो गुरुमंत्र जगतो. जो प्रत्येक जीवात परमेश्वर पाहतो तो गुरुमंत्र जगतो. साधना म्हणजे स्वतःला बदलण्याचा निर्णय. नामस्मरण म्हणजे स्वतःला परमेश्वराशी जोडण्याचा मार्ग. ध्यान म्हणजे स्वतःच्या आत्म्याला भेटण्याची संधी. आणि गुरुकृपा म्हणजे या सर्व प्रवासातील आधार. मित्रांनो, आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज 10 मिनिटे ध्यान, दररोज किमान 108 वेळा नामस्मरण, दररोज एक चांगले कर्म, दररोज एक वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न. हे 4 नियम जर तुम्ही मनापासून पाळले तर 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही. तुमचे मन बदलेल, विचार बदलतील, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि हाच आत्मसाक्षात्काराच्या प्रवासाचा दुसरा टप्पा आहे. मित्रांनो, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत अहंकार हा आत्मसाक्षात्कारातील सर्वात मोठा अडथळा का आहे, सेवा, करुणा आणि क्षमेचे महत्त्व काय, साधनेत सातत्य कसे ठेवावे आणि शेवटी जीवनात कायमस्वरूपी शांती मिळवण्याचा अंतिम मार्ग कोणता. तोपर्यंत नाम स्मरा, मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.